केसांना शॅम्पू लावणं गरजेचं आहे का? आयुर्वेदाचा जर संदर्भ देऊन तुम्ही बघितलं. केस आपली कशी हे होतात, घाण होतात किंवा काहींची केस खूप ऑइली होतात. ज्यांनी तेल लावलं नाही तरी सुद्धा जास्त सीबम सिक्रेशन होतं आणि ऑइली स्काल्प होतो किंवा डॅन्ड्रफ असतो. त्यामुळे केस धुणं हे गरजेचं आहे. पण डेली जे केस काही जण धुतात, लोक धुतात, तर ते चुकीचं आहे. आणि गरम पाण्याने, खूप गरम पाणी असं वापरतात डोकं धुण्यासाठी वगैरे, तर ते पण चुकीचं आहे. कारण की केसांना उष्णता बिलकुल चालत नाही. त्यामुळे थंड कोमट पाणी वापरायला पाहिजे. आणि डेली न करता अल्टरनेटिव्ह किंवा ऍटलिस्ट आठवड्यातून 2दा तुम्ही हेअर वॉश केला तर चांगलं आहे. ते म्हणजे करायलाच पाहिजे. शॅम्पूने केला तरी चालेल का? पण तेच पुढे सांगत होते की शॅम्पूने करण्याऐवजी आपण थोडंसं जे काही आधी पूर्वापार लोक वापरत होते की रिठा शिकेकाई आहे किंवा त्याची पावडर आता मिळते बाजारात, तर त्यांनी जर हेअर वॉश केलं तर नॅचरली आपली जे काही शॅम्पूचे साईड इफेक्ट्स होतात, जसं की हेअर ड्राय होणं, स्काल्प मध्ये ड्रायनेस येणं आणि पूर्ण त्वचा तिथली कोरडी होऊन परत वृक्षता वाढून केस निस्तेज होतात. म्हणजे शॅम्पू वापरला तर कंडिशनर पण गरजेचं आहे. पण तेच जर आपण रिठा शिकेकाई वगैरे वापरलं तर ते माइल्ड हे आहेत, स्वच्छता करणारे असे हे आहेत, घटक आहेत. त्यामुळे ते जर वापरलं तर आपल्याला परत वेगळ्या कंडिशनरची किंवा वेगळ्या परत प्रोडक्ट्सची गरज नाही पडत. म्हणजे निसर्गापासून आपण हे केलेलं बनलेलो आहे. त्यामुळे नैसर्गिक गोष्टी जेवढ्या आपण वापरू तेवढ्या त्या आपल्या हेल्थच्या दृष्टीने किंवा स्किन हेअरचे सगळे प्रॉब्लेम्स हे अवॉइड करण्यासाठी जास्तीत हर्बल, आयुर्वेदिक, नैसर्गिक गोष्टींचा आपण पर्याय निवडला पाहिजे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.